हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें। हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे। ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार, मी शशिकांत, आपलं श्री हरी फिटनेस मध्ये स्वागत। कशा आहात आपण? फिट आहात ना? फिटच असायला पाहिजे आणि हो, आरोग्याची काळजीही घ्या। चला तर मग आज आपण वर्कआउटला सुरुवात करूया। पण या अगोदर आपणास एक विनंती असेल, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र परिवारामध्ये शेअर करा। चला तर मग आज आपण वर्कआउटला सुरुवात करूया। आज आपला वर्कआउट असेल बायसेप बार्बल कर्ल। चला तर मित्रांनो, आज आपण बायसेप बार्बल कर्ल कसा मारायचा हे मी तुम्हाला शिकवतो। आपल्याकडे बायसेप साठी दोन बार असतात। एक हा बार आहे, याला म्हणतो आपण इझेड बार, याला अजून दुसरं म्हणतो आपण झिगझॅग बार, आणि अजून एक बार आहे आपल्याकडे हा प्लेन रॉड, याला आपण म्हणतो स्ट्रेट रॉड। हे दोन बायसेप बार आहेत। मी तुम्हाला सर्वात अगोदर यांच्या जे आपले बिगनर लोक असतात हे काय चुका करतात हे तुम्हाला मी दाखवतो। या तर मित्रांनो, बघा, सर्वात महत्वाची चूक म्हणजे स्टँडिंग पोझिशन। आता मी बायसेप बार घेतला, आता पायाची पोझिशन बघा माझी। ओके, ही चूक सर्वात लांब पाय असणे। ओके, सर्वात लांब पाय असणे ही एक सर्वात महत्वाची चूक। आणि अजून एक जवळ पाय असणे, ही पण एक चूक आहे सर। याच्यामध्ये बघा, आता सर्वात जवळ पाय आहे। आता तुम्ही बॉडी जर अप डाऊन करशाल त्या टायमाला तुमचं अप्पर बॉडी ना पूर्ण वर्क होईल। लोअर बॉडी अप्पर बॉडी जी ना लोअर बॉडी ही तुमची स्विंग होईल। तुम्हाला बायसेप मारताना तो तुम्हाला फक्त कमरेच्या भागातच येईल, फक्त बाकी कुठे येणार नाही बायसेप करताना। ही झाली तुमची दुसरी चूक। तिसरी चूक म्हणजे तुमचं शोल्डर पोश्चर, एल्बो जो आहे ना पाठीमागे असणे। हा एल्बो पोश्चर हा इथून हा तुमचा असा पाठीमागे असतो। चेस्ट ब्रॉड करत नाही, काही नाही, कमरेचा भाग पाठीमागे असतो, असे मारतील। हा एक अजून तिसरी चूक, हा जो शोल्डरचा भाग आहे, हा शोल्डर भाग आहे ना पूर्ण वर घेऊन ठेवणं, म्हणजे श्रग सारखा आपण जो शोल्डर मारतो ना त्या टाइप मध्ये शोल्डर असा अप करणे आणि मग मारणे। म्हणजे मग तो तुम्ही बायसेप मारताय का श्रग मारताय शोल्डर मारताय तेच वर्कआउट तुम्हाला समजत नाही, कुठे वर्कआउट जातो काय जातो। आणि हा बायसेप बार पकडताना तुम्ही हाताची मुवमेंट आहे जी जी फिंगर म्हणतो आपण हाताचा, हा वर ठेवणे, ही एक चूक असते। अजून बायसेप मारताना या चुका। आता तुम्हाला मी बायसेप कसा मारायचा परफेक्ट हे सांगतो। सर्वात पहिले आपण शोल्डर लेवलला पाय असणे महत्वाचे आहे। ही आपले शोल्डर लेवल, हे बॉक्स लेवल जे आपले असते त्या लेवलला पाय असणे महत्वाचे। आणि बॉडी स्ट्रेट, चेस्ट अप करा। लाईट वेट राहिलं तरी चालेल, फक्त बारच आपला आहे ना 8 ते 10 किलोचा असतो मित्रांनो। तुम्ही म्हणशाल इथे 2.5 किलो पाहिजे, इकडे बी 2.5 किलो, समोरचा मारतो एवढं वेट आणि माझ्याकडे फक्त 12च आहे, काहीच हरकत नाही। 12चं पण वेटच असतं। हा झाला स्टँडिंग पोझिशन आपला उभे राहण्याचा। आणि हा आहे, आता मी बायसेप मारतोय बघा माझ्याकडे। ओके, हाताची मुवमेंट पुढे ठेवली आहे, चेस्ट अप केली ब्रॉड, शोल्डर थोडा डाऊन केलेला आहे तुम्ही बघू शकता। आणि आता मी वर्क करतोय। ब्रीदिंग केला, ब्रीद आउट केला, आउट, ब्रीदिंग, ब्रीद आउट। शोल्डर असा आतमध्ये घ्यायचा नाहीये, शोल्डर चोरायचा नाहीये, शोल्डरला आपण डाऊन ठेवायचा आहे। शोल्डरचा जो भाग आहे ना तो डाऊन ठेवायचा आहे। मित्रांनो, लक्षपूर्वक बघा, लक्षपूर्वक व्हिडिओला बघा तुम्ही, मी कसा बायसेप मारतोय
तुम्हाला समजेल. व्हिडिओच्या माध्यमातून बघून घ्या. ओके, शोल्डर डाऊन राहू द्या. आणि बायसेप मारताना सरत अजून आपण एक साइड बघतो. मिरर आहे आपल्याला समोर. जिम मध्ये, प्रत्येक जिम मध्ये मिरर असतोच. मिरर काय बघा, बॉडी पोश्चर आपला बघा परफेक्ट आहे का नाही. शोल्डर लेवलला भाग बघा, तुमच्या एल्बोची पोझिशन कुठे जाते, चेस्ट अप करा. ओके, या लेवलला ब्रीदिंग करायचा, ब्रीद आउट करायचा. आणि याचे ते सेट तुम्ही 15, नंतर मग 2.5ची प्लेट लावून 12, अजून 5ची प्लेट लावून 10, असे 3 सेट तुम्ही मारू शकतात. तुम्हाला काही बायसेप बद्दल शंका असतील किंवा अडचणी असतील तर मला जरूर कमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगा. चला तर मग तुर्तास इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढील वर्कआउट मध्ये. तोपर्यंत नमस्कार.